हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद रे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद रे मुरारी। हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंबफलाधरोष्टात् पूर्णेन्दुबिन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जामि। मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनूहरि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वतीं रविशुक्रं बृहस्पतिं पंचैतां संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः पंकजनेत्राय नमः पंकजमालिने नमः पंकजनाभाय नमस्ते पंकजांघ्रये। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव। श्रोता वक्तान् श्री पांडुरंग समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। देव श्री गरुड महापुराण की स्लाइड गेली का? दिव्य श्री गरुड महापुराण की जय। श्रोता वक्तान श्री पांडुरंग समर्थ। बघा श्रोते हो, आपण श्रवण करत आहात दिव्य श्री गरुड पुराण। मनुष्याचं जीवन कसं असतं बघा तुम्ही। एक छोटंसं बाळ जन्माला येतं, त्या बाळाला कुठल्याही प्रकारचा बोध सुद्धा मी कोण आहे काय आहे मी कुठे आलोय त्याला काहीच माहिती नसतं। मग हळूहळू काय होतं, भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना मम माया दुरात्यया, माझी माया एवढी भयंकर आहे की ती हळूहळू करून त्याला ग्रहण करायला सुरुवात करते, त्याला ग्रसित करायला सुरुवात करते। कशी सुरुवात होते बरं? बाळा ही तुझी आई, बाळा हे तुझे पप्पा, इथून त्याची होते सुरुवात। खरं सांगायचं म्हटलं तर या जीवाचा ना कोणी आप्त आहे, ना कोणी सखा आहे, ना कोणी सोयरा आहे, ना कोणी संबंधी आहे। बस मोहमायेमध्ये आपण अडकलेलो आहे आणि ती मोहमाया हे माझं एवढं आपल्या ते अंगाशी लागून गेलेलं आहे ना की 2 रुपयाची सिस्पेन जर कोणी मागितली ना तर ती देण्याची पण आपल्याला इच्छा होत नाही, कारण ती माझी आहे ही दृढ भावना आपल्या मनामध्ये बसलेली असते। हीच काय भगवंताची माया आहे। वास्तविक पाहायला गेलं तर शाश्वत अशी कुठलीच गोष्ट आपली नाही आहे, कारण आपण स्वतः शाश्वत नाही आहे, त्यामुळे आपलं शाश्वत असं काहीच नाही आहे। पण सुरुवात कशी होते, आई हळूहळू बाळ थोडंसं मोठं होतं, 6-7 महिन्याचं 8 महिन्याचं झालं की मग मम्मा मम्मा, आई आई, बाबा पप्पा, मग नंतर तुझी मावशी, तुझा मावसा, तुझी आत्या, तुझी मामा, तुझा अमुक, तुझा ढमुक, तुझा टमुक, नंतर मग शाळेत, मग माझे मित्र, माझ्या मैत्रिणी, मग कॉलेजला, आणि मग नंतर काय लग्न। आणि आत्तापर्यंत जो खेळ त्याच्यासोबत चाललेला होता तोच खेळ दुसऱ्यासोबत चालायला लागतो, कारण लग्न झालं म्हणजे पुन्हा बाळ जन्माला येतं। आत्तापर्यंत हा मम्मी हा पप्पा करत होता, आता बाळ काय करायला लागतं तेच पुढे चालू होतं। तर जीवन कसं सांगितलं माहिती का तुम्हाला मनुष्याचं? बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, तुझन पूजिले यौवनी कधी, तुझन पूजिले यौवनी कधी, वार्धकी तनू होई जर्जरा, वार्धकी तनू होई जर्जरा, धाव पावरे देवा त्र्यंबकेश्वरा, धाव पावरे
देवा त्र्यंबकेश्वरा. लहानपण आपलं खेळण्या कुदण्यामध्ये, विद्या अभ्यास करण्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टींमध्ये लहानपण आपलं चाललं जातं. थोडंसे आपण मोठे झालो की मग कुठेतरी काम धंदा उद्योग व्यवसाय करतो आणि चांगला मुलगा बघून, चांगली मुलगी बघून तदेव लग्नम सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. शुभम बहुत शुभमंगल सावधान. म्हणजे सावधान झाल्यानंतर काय होतं? हॅपी बर्थडे टू यू. परत तेच चक्र चालू राहतं. मग तरुणपणा कशात जातो? संसार करण्यात जातो. मग आपल्या हातामध्ये काय उरतं? म्हातारपण. म्हातारपणात तरी आपण देवदेव करतो का? नाही. आणि शेवटी इतके म्हातारे होतो, वार्धकी तनू होई जरा, वार्धकी तनू होई जरा. शेवटी म्हातारपणात तनू हे शरीर एवढं जर होऊन जातं की 2 पावलं चालायला आपण कोणाची तरी मदत घ्यावी लागते. स्मरणात राहत नाही. वयस्कर लोक बघा, स्वतःच्याच मुलाला ओळखत नाही, स्वतःच्याच सुनेला ओळखत नाही आतुर काळामध्ये. असे सुद्धा प्रसंग घडतात. स्मृतिनाश पावते. तर म्हातारपणामध्ये पण आपल्याकडनं भगवंताचं काही होत नाही. आणि जो मनुष्य अशा प्रकारे नुसतं संसार 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 प्रपंच 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 करत 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 आपला देह त्याग करून देतो, त्याचं पुढे काय होतं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तो पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो, पुन्हा नरकाचा यमलोकाचा प्रवास करतो, नरकामध्ये पाप पुण्याचे फल भोगतो आणि पुन्हा कुठल्या तरी मातेच्या उदरामध्ये उलटा येऊन लटकतो आणि पुन्हा काही काळानंतर तो या भूमीवर काही ना काही रूपामध्ये म्हणजे स्त्री किंवा पुरुषाच्या रूपाने जन्माला येतो. तो तोपर्यंत या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं बाहेर निघूच शकत नाही, जोपर्यंत तो काय करत नाही? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मग तोपर्यंत जन्म मृत्यूचं चक्र असंच चालू राहतं. अरे जन्म घेताना आईला जेवढा त्रास होतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्या एवढ्याशा जीवाला त्रास होतो की तो कोणाला सांगू पण शकत नाही. आणि मरताना पण असह्य वेदना होतात. मृत्यू पण सोपा नाहीये. अक्षरशः डोळे उलटे होऊन जातात, जीभ बाहेर येऊन जाते, किती भयंकर त्रास होतो. अरे हजारो विंचू एकाच वेळेला एकाच जागेवर चावावे, दंश करावेत, एवढ्या यातना मृत्यूच्या वेळेला आपल्याला होतात. आणि जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे आपलं जीवन आहे त्याच्यामध्ये खरं सांगा आपण सुख किती भोगतो आणि ज्याला आपण सुख म्हणतो ते सुख आपलं टिकतं किती दिवस आणि ते सुख शाश्वत असतं का? तर नाही. म्हणजे एवढं सगळं आपल्याला माहिती असून सुद्धा आपण भगवत मार्गाकडे वळत नाही. याच्या मागे भगवंताची माया काम करते की ती आपल्याला भगवत मार्गाकडे वळू देत नाही. एकदा आपण त्या मायेच्या पडद्यापासून बाजूला गेलो ना की त्या मायेची ताकद नाही की त्या आपल्याला ग्रसित करेल किंवा वशीभूत करेल. म्हणून भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात की अर्जुना मम माया दुरात्यया. अरे किती मोठं दुःख राव, 2 महिने 4 महिने 6 महिने वर्ष उलटलं की ते दुःख संपल्याशिवाय राहत नाही. किती मोठी जखम राहू ती भरल्याशिवाय राहत. भले त्या ठिकाणी त्या जखमेचं निशाण म्हणून डाग राहतो पण जखम मात्र भरून जाते. दुःख असतं ते हळूहळू करून निवळून जातं. काय करणार आहे? जीवन आहे. जीवनामध्ये जन्म मृत्यू चालूच असतं. एखादा व्यक्ती थोडंसं चांगलं जीवन जगून मृत्यूला प्राप्त झालं तर आपल्याला दुःख कमी होतं. काही काहींच्या घरामध्ये 20, 21, 22 वर्षांचे पोरं अपघात ऍक्सिडेंटने मृत्यूला प्राप्त होतात. त्या बिचाऱ्यांनी काय करावं? त्यांना नाही का दुःख होत? आवागमन लगी दुनिया में जगत है रेस्टोरेंट रे प्यारे, जगत है रेस्टोरेंट. अंत समय में उड़ जाएंगे, अंत समय में उड़ जाएंगे. तेरे तंबू टेंट जगत में कोई न परमानेंट, जगत में कोई न परमानेंट. मग जगामध्ये परमनंट कोण आहे?
अरे सत्य सनातन अति अविनाशी, सत्य सनातन अति अविनाशी, यह सच्ची गवर्नमेंट जगत में प्रभु ही परमानेंट, जगत में प्रभु ही परमानेंट, जगत में कोई न परमानेंट, जगत में कोई न परमानेंट। अरे तेल चमेली चंदन साबन, तेल चमेली चंदन साबन, चाहे लगा लो सेंट, जगत में कोई न परमानेंट, जगत में कोई न परमानेंट। आणि असा तो जीवात्मा वृद्धापकाळाने मृत्यूला जेव्हा प्राप्त होतो तेव्हा दोन भयंकर यमदूत त्याला आपल्या अंकुशामध्ये पाशामध्ये बद्ध करतात आणि 13 दिवसांपर्यंत तो इथे राहतो आणि मात्र 13व्या दिवशी भोजन वगैरे करून तृप्त होऊन मरकटाप्रमाणे एखाद्या माकडाला तो गारुडी कसा त्या साखळीमध्ये बांधून नाचवत नाचवत फिरवतो, मिरवतो, चालवतो, ते थकून जातं तरी त्याला विश्राम मिळत नाही, तसं मरकटाप्रमाणे तो जीवात्मा यमलोकाचा प्रवास सुरू करतो। जोपर्यंत जीवन असतं ना तोपर्यंत आपण म्हणतो माझी पत्नी, माझा पैसा, माझे मुलं, माझ्या सुना, आपण सगळं आपलं आपलं म्हणतो, पण मृत्यूच्या पश्चात त्या यमाच्या मार्गावरती व्यक्तीला एकटंच चालावं लागतं। तेव्हा ते यमाचे दूत विचारतात, कुठे तुझी पत्नी, कुठे तुझं धन, कुठे तुझे पुत्र? अरे पुत्र जर आज्ञाकारी असले, मातापितांचे ऋण पाळणारे असले, कृतज्ञ असले तर ते मातापितांसाठी तुमच्यासारखं सगळे विधी विधान वगैरे सगळ्या गोष्टी श्रद्धेने करतात, त्याच्याने त्यांचे मातापिता, त्यांचे पितर जे असतात ते सुद्धा संतुष्ट होतात। पण ज्याच्या घरामध्ये असे संतान जन्माला येत नाही, जे मातापितांसाठी, आपल्या पितरांसाठी, वारलेल्या व्यक्तीसाठी काहीच करत नाही, त्यांना तर ते यमदूत अजून विचारतात की काय रे मग तुझं तर एवढं तुझ्या मुलावरती प्रेम होतं, त्या मुलाने तुझ्यासाठी काय केलं? त्याने त्या 4 लोकांना दान पण केलं नाही, असं म्हणून त्यांना ती विचारणा त्या ठिकाणी होत असते। लो लो लागला रे आंबेचा, भेदा भेद कैसा आला कंटाळा रे विषयाचा, धंदा मूळ मायेचा लो लो लागला रे प्रपंच खोटा मृगपानी, घेरे फिरती प्राणी कन्या सुतदारान, धन माझे मिथ्या वदतो वाणी, अंती नेतील हे यमदूत, संगे न ये कोणी निर्गुण रेणुकार भवानी, जपतो मी निर्वाणी लो लो लागला रे आंबेचा, भेदा भेद कैसा आला कंटाळा रे विषयाचा, धंदा मूळ मायेचा लो लो लागला। हा सगळा धंदा कोणाचा आहे? या भगवंताच्या मायेचा धंदा आहे। मग या मायेतनं बाहेर कसं निघता येईल बरं? मग काय करायचं? मायेतनं बाहेर निघायचंय ना, जोपर्यंत आपण संसार केला ना, 50 वर्ष, 55 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष भरपूर संसार आपण केला ना, नंतर त्या संसारातनं मनुष्याला विरक्त होताच आलं पाहिजे। मला सांगा, आपण टॉकीजमध्ये पिक्चर पाहायला जातो बरोबर, आता गदर 2 आला होता, भरपूर लोक गेले, ठीक आहे, मग पिक्चर संपल्यानंतर आपण काय करतो? टॉकीजमध्ये बसून राहतो, नाही बसू द्या, नाही बसू द्या, अरे पिक्चर संपल्यावरती एसी काय पंखा पण बंद करून टाकतात, बसून काय कराल, तिथून आपल्याला निघावंच लागतं। तसं या प्रपंचातनं एक वेळ आली ना की गेम क्विट करता आला पाहिजे, निघता आलं पाहिजे। मग कसं निघता आलं पाहिजे? राहायचं घरात, स्वतःची हाल करून घ्यायचे, अजिबात खायचं प्यायचं, मस्त मजा करायची, फक्त जास्त मध्ये संसारात ढवळाढवळ न करता तो वेळ कुठे घालायचा? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, तोच उरलेला वेळ भगवंताला समर्पित केला ना की करोडो अपराध क्षमा होतात। आणि करोडो अपराध क्षमा झाले की मनुष्य या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं काय होतो? सुटतो। या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितल्या, दुसऱ्या अध्यायामध्ये यमपुरीचा प्रवास बघितला, 16 नगरं बघितली, कोणत्या महिन्यात कितवं नगर पार होतं तिथपर्यंत आपण बघितलं। आणि आत्ता प्रेत जे आहे ते यमपुरीमध्ये जाऊन पोहोचलेलं आहे, शीताड्यपुराजवळ बहुभीतीपुरापर्यंत ते प्रेत जाऊन पोहोचलेलं आहे। आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करू। कालच्या अध्यायामध्ये प्रेत कुठपर्यंत जाऊन पोहोचलं होतं? बहुभीतीपुरापर्यंत, जे यमपुराच्या अगदी जवळ आहे की तिथनं पुढचं यमपुरच आहे। तिथे भगवंतांनी गरुडाला
अध्याय समाप्त करण्यासाठी सांगितलं आणि पुढचे जे प्रश्न होते त्याचे उत्तर गरुडजींना श्रीमन नारायणांनी आजच्या दिवशी दिले. तेच उत्तर आपण आजच्या दिवशी बघणार आहोत. पक्षीराज गरुड पक्षीराज गरुड पुढे भगवान श्री महाविष्णूंना म्हणाले, हे केशवा, यमलोकाचा मार्ग किती वेदनादायक आहे. पापी लोक तिकडे कसे जातात याविषयी आम्हाला सांगा. यमलोकाचा मार्ग किती वेदनादायक आहे, हे पापी लोक कसे जातात याबद्दल आम्हाला सांगा. तेव्हा श्री भगवान म्हणाले, हे गरुडा, मी तुला अत्यंत दुःखदायी यममार्गाविषयी सांगतोय. गरुडा, मी तुला भयंकर अशा यममार्गाविषयी सांगतो की तो यममार्ग कसा आहे. तू माझा अनन्य भक्त जरी असलास, गरुडजी श्रीमन नारायणांना विचारतायत की यमाच्या मार्गावर चालताना मनुष्याला कोणकोणत्या यातना सहन कराव्या लागतात ते कृपा करून मला सांगा. आपण श्रवण करत आहात दिव्यश्री गरुड पुराण अध्याय क्रमांक 3. तेव्हा श्री भगवान श्री हरी विष्णू म्हणाले, हे विनितापुत्र गरुडा, मी तुला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत यातनांविषयी सांगतो. आतापर्यंत तुम्ही मार्ग कसा त्या प्रेताला चालावा लागतो, वैतरणा नदीचं वर्णन, वैतरणा नदीमध्ये काय काय दुःख भोगावे लागतात त्याचं सगळं वर्णन तुम्ही ऐकलं. पण जोपर्यंत प्रेत यमपुरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्या शिक्षेचा अमर चालू होत नाही. मग मार्गामध्ये ज्या ज्या यातना आपल्याला भेटतात किंवा त्या जीवाला भेटतात त्या यातना, तो त्रास, ते कष्ट हिशोबात धरले जात नाही. ते हिशोबात धरले जात नाही. जसं एखादा गुन्हेगार पोलिसांनी पकडला, ते पकडल्यापासून ते जेलपर्यंत त्याला जोडत घेऊन जातात. परत जेलमध्ये पण तो मार खातो, पुन्हा परत त्याला रिमांडवर घेऊन परत ठोकला जातो. तरी शिक्षा कोणती मान्य होते, जी कोर्ट सांगेल ती. तसं हे मध्ये यमदूतांनी तुम्हाला जे काही यातना दिल्या असतील, जे काही मारठोक केली असेल, वैतरणा नदीमध्ये बुडवलं असेल, ते हिशोबात धरलं जात नाही. हिशोब इथून पुढे चालू होतो. माझे वर्णन ऐकून थार का पुढे. भीतीपुराच्या पुढे 44 योजन पसरलेले धर्मराजाचे मोठे नगर आहे. बघा, भीतीपुराच्या पुढे किती 44 योजन पसरलेलं यमराजाचं भवन आहे. म्हणजे किती मोठं त्याचं भवन असेल. 44 योजन एवढं त्याचा विस्तार आहे. हे नगर सदैव हाहाकाराने कोलाहलाने माजलेले असते. हे नगर काय हाहाकाराने कोलाहलाने माजलेलं असतं, कारण तिथे सगळे पापात्माच त्या ठिकाणी जातात, धर्मात्मा आणि पुण्यात्मा तिकडे जातच नाही. आपण म्हटलं देवा मला नुसतं फिरायसाठी जायचंय, पायसाठी जायचंय, तरी भगवंत परवानगी अलाव करत नाही. गरुडाने तेच सांगितलं होतं, एवढं पुराण मला सांगण्यापेक्षा मला परवानगी द्या, 2 मिनिटात जाऊन सगळं बघून येतो. पण भगवंतांनी गरुडाला सांगितलं तिथे जायचं. कारण काय होतं माहिती का, तुमच्या माझ्यासारखा धर्मात्मा पुण्यात्मा जर नरकामध्ये सहज जरी गेला तरी तेवढ्या वेळापर्यंत तिथल्या पापी जीवात्म्यांना ज्या यातना दिल्या जातात त्याचा त्यांच्यावर काही परिणामच होत नाही. राजा दशरथचे होते, त्यांच्याकडनं छोटे मोठे काही पाप झाले होते, म्हणून यमराजांनी त्यांना सांगितलं की एक 2-5 मिनिटासाठी तुम्हाला नरकात एक जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून आम्हाला न्यावं लागेल, आमची प्रक्रिया आहे, तर तुम्ही फॉर्मॅलिटीसाठी आमच्यासोबत चला. तर त्या ठिकाणी दशरथ राजे गेल्यानंतर दशरथ राजांच्या पुण्यप्रतापाने तिथल्या यमलोकातल्या जे दुष्ट जीवात्मे होते त्यांना यातना दिल्या तर त्यांना त्रासच होत नव्हता. कोणाला मारलं, कोणाला जाळलं तर त्यांना काही यातनाच होत नव्हत्या. त्यावेळेस त्या यमदूतांनी विचारलं, तेव्हा यमराजांनी सांगितलं की दशरथ राजे आलेले आहेत ना, प्रभू रामचंद्रांचे वडील, जे अनंत त्यांचं पुण्य खूप आहे, असा धर्मात्मा आणि पुण्यात्मा जर नरकामध्ये आला तर त्याच्या प्रभावाने या पापी जीवांना त्रासच होत नाही म्हणे. म्हणून त्यांना आपण जास्त वेळ ठेवायचं नाही, जास्त फॉर्मॅलिटी म्हणून काही वेळ राहतील आणि आमचं लगेच वैकुंठामध्ये आपल्याला यांना पाठवायचं आहे म्हणे. त्यावेळेस दशरथ राजांनी सगळं ऐकलं. तेव्हा दशरथ राजे म्हटले की माझ्यामुळे जर इतक्या जीवांच्या यातना वाचत असतील तर मी इथेच थांबतो, मला इथे थांबायला काही कष्ट नाही. पण यमराजांनी मोठी समजूत काढली की महाराज असं जर केलं तर आपला जो
आपण योजना बनवून ठेवलेली, न्याय प्रक्रिया बनवून ठेवलेली, तिच्यामध्ये मग अर्थ उरणार नाही, यातना देऊन त्यांना यातनाच झाल्या नाही, त्यांना शिक्षाच झाली नाही, तर ते पुढे पाप करणं बंद करणार नाही, सोडणार नाही, तो जीवात्मा आपल्यामध्ये सुधारणा कधीच करणार नाही. म्हणून तुम्ही वैकुंठ लोकाला निघून जा असं म्हणून दशरथ राजाची जेव्हा समजूत काढली तेव्हा दशरथ राजे जे ते नरक लोकातनं वैकुंठ लोकामध्ये गेले. मग दशरथ राजांकडनं काय पाप झालं होतं बरं? श्रावण बाळाची हत्या. त्याच हत्येच्या आरोपाखाली त्यांना त्या नरक लोकामध्ये काही काळापर्यंत जावं लागलं होतं. तर अशा प्रकारे ते कोलाहलाने माजलेलं असतं. धर्मराजाच्या द्वारावर सर्वदा धर्मध्वज नावाचे प्रतिहार म्हणजे द्वारपाल स्थित असतात. ते यमराजांच्या धर्मराजांच्या द्वारावरती धर्मध्वज नावाचे द्वारपाल आहे. काय नावाचे द्वारपाल आहे? धर्मध्वज. हे द्वारपाल जाऊन चित्रगुप्ताला पाप्यांबद्दल माहिती सांगतात. बघा, हे जे द्वारपाल आहेत ना, हे पापी लोकांच्या पापांबद्दलची सगळी माहिती जाऊन पहिले कोणाला सांगतात? चित्रगुप्ताला सांगतात. आणि चित्रगुप्त ती माहिती कोणाला सांगतात? धर्मराजांना. धर्मराज म्हणजे कोण? यमराज. त्यांना सगळी माहिती सांगतात. हे गरुडा, जो महापापी आणि नास्तिक मनुष्य आहे त्या विषयीची सर्व माहिती यमराजांना माहीत असते. यमराजांना पापी लोकांच्या पापांबद्दलची सगळी माहिती अगोदरच माहिती असते, तरी ते चित्रगुप्तांकडनं त्या माहितीला एकदा पुन्हा बघून घेतात. काही कमी जास्त तर नाही आहे ना. परंतु तरी चित्रगुप्ताला तो पापी सर्व माहिती जाणून घेतो. चित्रगुप्ताद्वारे तो पाप्याची सर्व माहिती जाणून घेतो, तरी यमराज चित्रगुप्ताच्या माध्यमातून पापी लोकांची सगळी माहिती जाणून घेतात. आणि मग चित्रगुप्त पुढील माहिती श्रवण आणि श्रावणींना विचारतो. बघा, आणि मग चित्रगुप्त पुढची माहिती कोणाला विचारतो? श्रवण आणि श्रावणीया. सगळ्यात पहिले पापी जेव्हा दरवाजापर्यंत पोहोचतो तेव्हा धर्मध्वज नावाचा द्वारपाल चित्रगुप्ताला जाऊन त्या पाप्याबद्दलची सगळी माहिती सांगतो. पाप्याबद्दलची सगळी माहिती चित्रगुप्ताला मिळाल्यानंतर चित्रगुप्त तीच माहिती कोणाला जाऊन सांगतो? धर्मराजाला जाऊन सांगतो. आणि अजून धर्मराजाला माहिती सांगण्यासाठी चित्रगुप्त कोणाला पुढची माहिती विचारतो? तर श्रवण आणि श्रावणीया. म्हणजे काय बरं श्रवण आणि श्रावणीया? ते श्रवण नावाचे देव आहेत. म्हणजे श्रवण देव काय करतात? म्हणजे एक देव नाही बरं का, श्रवण या नावाचे अनेक देव आहेत आणि त्या देवांच्या पत्न्या ज्या आहेत त्यांना श्रावणीया असं म्हणतात. म्हणजे देव काय करतात? तर यांच्याकडे अशी शक्ती आहे की हे खूप दूरवरचं बघू शकतात, हे खूप दूरवरचं ऐकू शकतात. यांना मनुष्य दिवसा काय पाप करतोय, रात्री काय पाप करतोय, कोणाच्या मनात कोणाबद्दल काय छळकपट चाललेलं आहे, कोण नीतीने वागतोय, कोण अनितीने वागतोय, हे सगळं श्रवण देवांना आपोआप कळत असतं. त्यांच्याकडे दैवीय शक्ती आहे. आणि श्रावणीया ज्या आहेत त्या स्त्रियांवर लक्ष ठेवतात. कोण कशी वागते, कोण काय करते, कोण किती खोटं बोलते, कोण काय पाप करते, कोण काय पुण्य करते, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींची माहिती श्रवण आणि श्रावणीया आपल्याकडे ठेवत असतात. श्रवण देव पुरुषांची माहिती ठेवतात आणि श्रावणीया स्त्रियांची माहिती ठेवतात. जे लोक सत्यवादी आहेत त्यांच्याबद्दल हे श्रवणदेव म्हणजे जे लोक व्रत, दान, धर्म, जप, तप, सात्विक आहेत, सज्जन आहेत, निष्पाप आहेत, अशा लोकांबद्दल हे श्रवण आणि श्रावणीया प्रसन्न होतात आणि यमराजांना त्यांच्याबद्दल दोन गोष्टी चांगल्या सांगतात. पण जे कुठल्या प्रकारचं व्रत करत नाही, जप करत नाही, तप करत नाही, मातापितांचा अपमान, गुरुजनांचा अपमान, संत महात्म्यांचा अपमान, अनेक प्रकारचे पाप करतात, त्यांच्याबद्दल मात्र हे श्रवण आणि श्रावणीया ज्या आहेत त्या अतिशय उग्र होतात. आणि त्या श्रवण आणि श्रावणीया मात्र यमदेवाला त्या पापी लोकांना कठोर शिक्षा करा म्हणून आदेश देतात, निर्देश देतात. त्यांना सांगतात की अत्यंत पापी आहे महाराज, याला कठोर शिक्षा करा. म्हणजे बघा, आपले जे चांगले वाईट कर्म असतात त्या कर्मांवरती आपली शिक्षा सुद्धा अवलंबून असते. जर आपले कर्म चांगले असले, आपला आचार विचार, आपलं वागणं बोलणं सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या, आपण धर्मपरायण असलो, आपण व्रत करत असलो, तर मात्र श्रवण आणि श्रावणी आपल्याबद्दल यमराजांना चांगलं सांगतात की नाही ते चांगले लोक आहे. आपल्याला वाटलं आपण काय पाप करतोय, देवाला काय माहिती, देवाला काय करणार, कसं पण आपण वागलो तर मात्र ते आपल्याबद्दल देवाला चांगलं सांगत नाही. उलट ते यमराजांना आपल्याबद्दल काय करतात? चिंगवतात, भडकवतात, सांगतात की हा खूप दुष्ट आणि दुराचारी आहे.
काय सांगतात